केला. गुड आफ्टरनून. आज आपण आलेलो आहोत ग्रुप स्टेजच्या नंतर सेमीफायनल मध्ये आणि सेमीफायनलला पोहोचले आहेत सुमित पवार आणि अनिकेत ॲव्हेंजर्स. आणि आज आपण टॉस करणार आहोत. मॅचच्या आधी टॉस साठी बोलवत आहोत विठ्ठलला. विठ्ठल येणार आहे टॉस करायला आणि टॉस मागणार आहे सुमित पवार. रेडी? हेड्स इज अ कॉल and it's heads. Sumit Pawar won the toss. Sumit Pawar, you have won the toss. What do you choose? Choose to back first. का specific reason काय batting बदलला का? ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि आपण आलेलो आहोत ग्रँड सेमीफायनल मध्ये पवार हिटर्स वर्सेस अनिकेत ॲव्हेंजर्स कडे. आणि पहिली ओव्हरची बॅटिंग नॉन स्ट्राईकवर आहेत सुमित पवार. टॉस जिंकून घेतलेला आहे. बॅटिंगचा फैसला आणि नॉन स्ट्रायकरला आलेला आहे विठ्ठल चव्हाण. आप्पा करणार आहेत पहिली ओव्हर. एक फील्ड सेट केलेली आहे. एक फिल्डर रिंगच्या बाहेर ठेवलेला आहे सरळ आणि मध्ये एक सुद्धा फिल्डर नाही. मधल्या साईडला प्रतीक, वैभव आणि सुमित आहे सबस्टिट्यूट फिल्डर त्यांच्याकडे. खूप रोमांचक मॅच होईल हे. सगळ्यांना एक्साइटमेंट. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत. पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल घेऊन येत आहेत आप्पा. हे काही कळालं नाही तर विचारा पंडित. ऑल सेट टू गो. पहिली बॉल घेऊन आलेले आहेत आप्पा आणि हे पहिली बॉल आणि पहिला खाता खोललेला आहे. लागलाय आणि एक बॉल झिरो रन झालेला आहे. पहिला बॉल आप्पाकडून. कसं करतो वाईट टाकायचं आणि झिरो टाकायचं म्हणजे वाईटचा 1 रन भेटत आहे. मग आता जर चुकलं काही तर अंडू करायचं. कळाल्यानंतर काही विचार. आणि आलेला आहे पुढच्या बॉल. दुसरा बॉल घेऊन येत आहेत आप्पा. आणि 1 रन चोरलेला आहे अपर एज लागून. प्लेयर गॉट इंजर्ड. सकाळी झालेला होता बोल्ड यॉर्करवर. परत आलेला आहे विठ्ठल तिसऱ्या बॉलला. सकाळ सारखी सेम सिच्युएशन. आप्पा करणार तिसऱ्या बॉलवरचा आणि हे केलेलं आहे 4 रन साठी फ्लिक. फिल्डर नाही मध्ये एक सुद्धा. मिळणार 4 रन. कमबॅक. विठ्ठल सकाळी झाला होता बोल्ड. आता केलं आहे 4 रन साठी फ्लिक. 5 रन झालेले आहेत 3 बॉल मध्ये. ओव्हरचा चौथा बॉल. आणि हे डबल एकदा मारलेला आहे मध्ये बॉल. बॉल गोना रन फॉर. बॉल स्टॉप्स आणि हे 4 रन भेटलेले आहेत. परत एकदा 2 लगातार बाउंड्री झालेल्या आहेत एकाच ओव्हर मध्ये. बॅक टू बॅक बाउंड्रीज. दोन बॅक टू बॅक बाउंड्री झालेल्या आहेत. आणि एक खतरनाक बाउन्सर. आणि पुढचा बॉल आलेला आहे आणि खूप चांगल्या डिलिव्हरीज ओव्हर संपवण्यासाठी. ओव्हर संपली. नेक्स्ट बॉलर ओव्हर खलास.
ओव्हरची समाप्ती. पुढची ओव्हर घेऊन येत आहे कोण? यश टाकणार आहे का? हा, यश राजकर पहिल्या ओव्हर मध्ये आले आहेत 9 रन. खूप चांगला पॉझिटिव्ह स्टार्ट भेटलेला आहे हिटर्सला. कॅप्टन डिस्कशन करताना यशच्या हातात दिलेली आहे बॉलिंग. फील्ड सेट केलेली आहे. आप्पा गेलेले आहेत मागे. आप्पा सेंटरला येत आहेत आणि वाईड बॉल आलेला आहे पहिला इनिंगचा. हा, दगडाला पहिला वाईड बॉल आलेला आहे इनिंगचा. ऍडव्हर्टाईज आलेली आहे. त्या यायची भरोसा आहे तो भरोसा आहे. भरोसाशिवाय काहीच नाही. आणि परत एकदा येत आहे यश आणि फ्लिक केलेला आहे फक्त 1 रन साठी. आणि ओव्हर थ्रोचे रन घेण्याचा प्रयत्न. अंपायर थोडं कन्फ्युजन मध्ये. आता इथं अंडू करायचं. वाईडचा करायचा 0 रन आणि पुन्हा आता 1 रन. हा, सगळं बरोबर आहे. स्ट्राईकवर विठ्ठल आला का त्यात? हा, स्ट्राईकवर आहे विठ्ठल. ओव्हरचा येत आहे दुसरा बॉल घेऊन यश. आणि अजून एक वाईड बॉल. नाही, स्टंपावरून नाही बॉल. वाईड बॉल आहे. अजून एक वाईड बॉल आलेला आहे. 2 वाईड बॅक टू बॅक. हे बालिश बुद्धीचे पोरं. आणि शॉट खेळलेला आहे 4 रन साठी. विठ्ठल आउट ऑफ सिलेबस. 3 बाउंड्री आलेल्या आहेत विठ्ठलच्या बॅटने. स्कोर कार्ड इज मुव्हिंग. ऑपॉर्च्युनिटी सोडत नाहीत. पुढचा बॉल घेऊन येत आहे यश आणि व्हेरी गुड डिलिव्हरी. आप्पा फोन आलाय. आणि 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 पुढचा बॉल घेऊन येतात. किती बॉल? आणि पुढचा बॉल घेऊन आला यश आणि डबल एकदा फ्लिक केलेला आहे. फुल टॉस बॉल डिस्पॅच फॉर द 4. अजून एक बाउंड्री आलेली आहे ओव्हर मध्ये. खूप बाउंड्रीज येत आहेत. पवार खुश आहे. स्कोर कार्ड बघूत आपण. 7 बॉल 16 रन विठ्ठलचे एकट्याचे. टीमचे आहेत 21 रन. पवारचे 3 बॉल 2 रन. अजून ओव्हरचे 2 बॉल यायचे बाकी आहेत. आपण जाणार आहोत ऑडियन्स रिएक्शन घेण्यासाठी. तोपर्यंत बनी रही हमारे साथ. वापस येणार आहोत आपण मॅच मध्ये. कसे वाटत आहे? बाउंड्रीज लागत आहेत 4 दिशेने. 21 रनचा स्कोर झालेला आहे. त्यात 16 रन आहेत विठ्ठलचे 7 बॉल मध्ये. सर काय वाटतंय आता? काय किती व्हायला पाहिजे स्कोर? 65 ते 70 व्हायला पाहिजे स्कोर. बॉल आलेला आहे. चला वापस एकदा आपण जाणार आहोत मैदानामध्ये. पुढचा बॉल घेऊन येत आहेत यश.
आणि डिफेन्स केलेला आहे बॉलला. लास्ट बॉल आहे, पॉवर प्लेचा आहे. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल घेऊन येत आहे यश परत एकदा. आणि हे तू तुझ्या मनावर दे रे. काय यार, मी कुठं काय करायला माझे अंपायर का मी. पांचाळला थांब थोड्या वेळ. काय रिव्ह्यू आम्ही ही देत नाव, युट्यूबवर बघायचा वाढीचा. ए पांचाळ अंपायरिंगला ये रे, अंपायरिंगला ये ना. पॉवर प्ले नंतर आपण बदलणार आहोत अंपायर. पोरं रडत आहेत. आणि हे गुड डिलिव्हरी टू फिनिश ऑफ द पॉवर प्ले. स्कोर आफ्टर द 2 overs. न्यू बॉलर कोण आहे? अनिकेत आहे न्यू बॉलर. 2 ओव्हर मध्ये स्कोर झालेला आहे 22 रन. 16 रन आहेत विठ्ठलचे. सकाळची आणि खेळणा गेली तर हा, सकाळचे लय वक्त हागलेत विठ्ठल. हे बोलायचं नव्हतं. पहिल्या बॉलला डक म्हणल्यास काय बोला होता पांचाळ आपण पण. आम्ही तर पहिल्या मॅचलाच बहिर आहोत. वो कॅप्टन, वो बॅट्समॅन. आणि नवा अंपायर आलेला आहे आपल्याकडे. पुढचा ओव्हर, तिसरी ओव्हर घेऊन येत आहे अनिकेत. अंपायर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट दॅट. फील्ड मध्ये चेंज प्रतीक पाठवलेला आहे मध्ये. प्रतीक कस काय मध्ये गेला आहे, आश्चर्य झालेलं आहे. काय फिल्डिंग करेल प्रतीक मध्ये. आणि स्विंग अँड मिस. मारण्याचा पूर्ण प्रयत्न पण झालेला आहे मिस. लय मध्ये दिसत नाही पवार खूप दिवसापासून. वर्ष म्हणलं तरी काय हरकत नाही. वर्ष. आणि हे खूप भारी बॉलिंग चालू आहे. आपली टीम सोडून लोकांची टीम जिंकवण्याच्या खेळत आहे. सबस्टिट्यूट फिल्डर म्हणून बनलेला आहे आज त्याने. सबस्टिट्यूट नाही, तो मॅच विनिंग आहे. आणि लेग बायचे रन भेटलेले आहेत. 1 रन. लेग बाय 1 रन. तिथं आहे की बायचे लेग बाय रन केलास. लेग बायचे 1 रन भेटून आता विठ्ठल वापस आलेला आहे स्ट्राईक वर. विठ्ठल ऑन स्ट्राईक. अनिकेत घेऊन आलेला आहे त्याचे 5वा बॉल. आणि व्हेरी गुड डिलिव्हरी. अनिकेत टुर्नामेंटच्या स्टार्टिंग पासून चांगली बॉलिंग करत आहे ह्या टीम मध्ये. टीम साथ भेटत नाही त्याला. आणि फ्लिक केलेला आहे. फक्त 1 रन भेटणार या बॉल वरून. 1 रन कर स्वॅप बॅट्समॅन कर. पुढच्या नवा बॉलर कर. 24 रन झालेले आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता काय करायचं, आता हे 0 कर आणि नवा बॉलर कोण आहे? सूरज शिंदेला कॉल दिलेला आहे. काय नाव काय? सूरज कर. आणि आता ह्याला सर्व कर. पवार आहे स्ट्राईक वर. सूरज शिंदे घेऊन येत आहेत टुर्नामेंटची 2री ओव्हर त्यांची. कुणाची एंट्री झाली? पांडुरंग भया आलेले आहेत सकाळचे मॅच विनिंग बॉलर. सूरज शिंदे सर घेऊन येत आहेत त्यांची टुर्नामेंटची 2री ओव्हर. अरे स्विंग आणि मिस. हे काय करण्याचा प्रयत्न करत आहेत पा. सूरज शिंदे घेऊन आहेत पुढचा बॉल. आणि हे कनेक्ट झालेला आहे. वैभवच्या हातात बॉल आणि बॉल मिस केलेला आहे स्टंप. जीवनदान पवारसाठी. जीवनदानची गरज नव्हती असली इनिंगला.
विठ्ठलने अजून एक शॉट दिलेला आहे. चार रन. हा त्या तिकडे बाउंड्री आहे. 4. हा मध्ये आहे. इकडे आला. मध्ये चौक आहे तिकडं. घेतला आणि ड्रेसिंग रूम फुल कलर्स मध्ये भेटलेली आहे आपल्याला. पूर्ण टीमच बसलाय त्यांची. पूर्ण टीम पांडुरंग भैया पासून पांडुरंग भैया हाय फाय पांडुरंग भैयांना माहिती नाही त्याला घरी झालं. हा. पंडित पंडित भेटलेला आहे. कॉमन बसलेला आहे. सोमेश लेजंड मास्टर सर बसलेले आहेत. हे. पुन्हा आहे राज. पुन्हा आहे बंडे हाय बंडे पुन्हा आहे आपला भारीवाला ऑडियन्स आहे. आणि त्याच्यापेक्षा भारीवाला ऑडियन्स आहे अजून एक. त्यांची मानसिकता काय असू शकते म्हणजे किती रन काढणार आहे त्याने. ह्यांचं टार्गेट आता मी विचारून आलतो कमेंट्री मध्ये. त्यांचं टार्गेट आहे 60 ते 65 रन. आणि बस एकटा अनिकेत काढता एवढं. अनिकेतचा सध्या फॉर्म नाही चालू त्याच्यामुळे काय सांगता येत नाही अनिकेत. आता चौका धरून किती स्कोर झालेला आहे अंपायर? 3.3 ओव्हर मध्ये. 3.3 ओव्हर मध्ये 29 रन झालेला आहे. पॉवर प्ले नंतरची अनिकेतची ओव्हर खूप चांगली झाल्यामुळे असली स्कोर दिसत आहे आपल्याला बोर्डवर. विठ्ठल परत एकदा त्याचा फॉर्म कॅरी करणार. फिल्डर खूप मोठा लावला. आणि पुढचा बॉल आहे हवेमध्ये आणि पडणार नो मॅन्स लँड मध्ये. बॉल कलेक्ट करायला येणार अनिकेत. 1 रन भेटलेला आहे. हात वरी केला नाही बरं सुमित रायडर्स असा करून. आणि हे एक चांगला शॉट खेळला आहे आणि हे 4 रन गेलेले आहेत. बाउंड्रीज आर फ्लोईंग फॉर सुमित. काय नाव आहे? सुमित पॉवर हिटर्स नावाला जस्टिफाय करत आहेत पॉवर हिटिंगला त्यांच्या. मला 1 ओव्हर दिल्यावर बॉलिंग विकेट काढतो यांचा. काय बोललास कप्तान? काय म्हणलास? आणि पुढचा बॉल आणि हे बोल्ड. सुमित सुरुवातीपासूनच लय मध्ये दिसत नव्हता. सुमित सेइंग आफ्टर विकेट. ह्यानं विकेटच काढला असता. हा कृष्णा झाली ओव्हर झाली. ओव्हर रे. पुढचा बॅट्समॅन आहे कृष्णा सर. 34. पुढचा बॉलिंग घेऊन येत आहे प्रतीकला दिलेली आहे ओव्हर. सरप्राइझिंग. 34 एक विकेट. खूप आश्चर्याची गोष्ट. प्रतीकला ओव्हर दिलेली आहे स्टेजवर मॅचच्या. विठ्ठल आहे सेट बॅट्समॅन तिकडून आणि प्रतीकला ओव्हर द्यायचं. काय की कोच होय प्रतीकला ओव्हर द्यायचं बरोबर वाटते का? तिथं विठ्ठल सेट झालेला आहे एवढा. काही वाटत नाहीये. प्रतीकचे ओव्हर किती झाले? 4 ओव्हर 34. अजून 4 हा. आहे. प्रतीकला दिलेली आहे ओव्हर. बॉल खालून राहील एखाद्या स्टंपला हिट झालं. ते प्लॅन असू शकते वाटायला मला पण. अनिकेतचा नवा बॉलर कॅच आउट होण्याचा प्रयत्न करणार आहेत वाटते. बॅटिंग आणि अजून एक फ्लिक केलेला आहे. बॉल अडकलेला आहे जाळीमध्ये. 1 रन भेटणार. बॉल निघत नाही विठ्ठलला गरज आहे देसी घीची. कॅच होती म्हणाले. अरे वैभव सॉरी ते कॅच होती म्हणाले रे. आणि सूरज कृष्णा सर मिस झालेले आहेत अजून एकदा. विठ्ठल खूप भारी इनिंग खेळत आहे आज. हा. आणि हे रन आउट होता वाचलेले आहेत कृष्णा सर. आणि सुमित साठी टाळ्या होत आहेत तिथं. नुसते गरजायले टाळ्या. ही तिकडूनच आहे वाटायला मला. आणि नो बॉल टाकलेला आहे. 5 इंच अंपायरने इशारा केलेला आहे नो बॉलचा. फ्री हिटचा बी करून टाका. नो बॉल 1 कर. नो बॉल आहे. नाही नो बॉल आहे. नो बॉल 1. आणि फ्री हिटचा इशारा केलेला आहे अंपायरने.
फ्री हिटचा इशारा एकदा करून टाका आमच्या ऑडियन्ससाठी. फ्री हिटचा इशारा झालेला आहे. विठ्ठल आहे स्ट्राईकवर, प्रतीक घेऊन येणार नो बॉल चा फ्री हिट. आणि हे फ्री हिटचा बॉल मारलेला आहे. सायकलला अडल्यावर बॉल. 1 रन भेटणार फक्त नो बॉलचा. फक्त 1 रन. भारी बॉलिंग प्रतीक कडून. 2च रन गेले त्या ओव्हर मध्ये. 1 नो बॉलचा 1 रन आणि फक्त 2 रन दिलेले आहे ओव्हर मध्ये. प्रतीकचं ॲग्रेशन. टाटा यायची बाय. आणि हे मारलेलं आहे. इकडं 2 रनचा कॉल दिलेला आहे सरने. यशच्या हातात बॉल, तिकडे स्ट्राईकचे वर टाकलेला आहे बॉल आणि 2 रन भेटलेले आहेत आरामशीर. लास्ट बॉल प्रतीकचा. खूप उत्कृष्ट बॉलिंग केलेली आहे प्रतीकनं सो फार. कॅप्टन खुश दिसत आहेत. कोणाला लाजा नाही तर. 39 रन झालेले आहेत लास्ट बॉल या ओव्हरचा. आणि अजून 1 नो बॉल. 1 रन डिक्लेअर कर. नो बॉल प्लस 1 कर. नो बॉल प्लस 1 कर. ती आता डिक्लेअर पडते का? हा. आणि हे असं नो बॉलचा एक ऑटोमॅटिक पडतंय आणि ते आत्ताचा एक डिक्लेअर. 6 आहे हो काही भुलटे. 2 नो बॉल टाकलेला आहे या ओव्हर मध्ये. फक्त 19 बॉल मध्ये 25 रनची ताबडतोब पारी. ताबडतोड पारी एकदम विठ्ठल. 25 झालेली आहे इथे. मोठी लढ. आणि नो रन साठी गेलेला आहे. नो रन करून टाक. नो रन. नो रन. नो रन. मागी आहे मागी. न्यू बॉलर कोण आहे रे? ओव्हर 6 चालू आहे. 5 झाले. पुढची करणार आहे अनिकेत. 5 ओव्हर मध्ये 41 रन झालेले आहेत. नाही लय खाली होतं. डीप झालं. डीप होईल तर. पण आताच 1 रन बी नाही का? नाही त्याच्या माग गेला त्या खड्ड्याचं काहीच नाही. आपण एकदा जाणार आहोत ड्रेसिंग रूम कडे परत एकदा. विठ्ठलचा एकदा घ्यायचा का म्हणाला इंटरव्ह्यू. विठ्ठल देतोस का? विठ्ठलच्या तोंडावर स्माईल. तू देतोस का इंटरव्ह्यू रे? इंटरव्ह्यू देतोस? चल दे. सर हे द्यायला चालू झालेला आहे. हो काय कसली आहे बॅटिंग लाईन बघितलं का? बॅटिंग लाईन सोमेश पहिल्यांदा. सोमेश संपतच नाही. हो ही दोघं नाही बुलटे. ही जी आहे तिकडची 2. ही जी 3 आहे 3 गडी 3 होतं बाई. सोमेश खेळता येते का तुला? फक्त आमच्या वेळेस खेळता येते. मग तेच म्हणलं ती सोडा. 3 भाई 3 होतं बाई. बॉल घेऊन आलेला आहे कॅप्टन करणार आहे पुढची ओव्हर. हा झाली ओव्हर. हा एकच टाकले. एकच. पुढची ओव्हर घेऊन आलेला आहे अनिकेत. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. फायनल आलास का तू? अनिकेतची ओव्हर घेऊन आलेला आहे अनिकेत. हा अनिकेत सकाळपासून चांगली टाकायला. अनिकेत बॉलिंग व्हेरी गुड. ओ व्हेरी गुड बॉल. बीट केलेला आहे विठ्ठलला. आणि सरला पाहिजे होता 1 रन पण नाही भेटला 1 रन. आणि हे अजून सुद्धा 1 पडायला नाहीत. रिस्की रन. ड्रेसिंग रूम मधून आवाज येत आहे रिस्की रन नको. झाला असता
तिसरा बॉल घेऊन येत आहे कॅप्शन आणि स्विंग अँड मिस. खूप चांगली बॉलिंग चालू आहे. तिकडे प्रतीक आहे म्हणून प्रतीककडे बॉल टाकण्याचा प्रयत्न. हा फक्त वॉर्निंग द्यायची. पाय मागे घे म्हण थोडा. 3 बॉल झालेले आहेत आतापर्यंत. एक सुद्धा रन नाही. 3 डॉट बॉल आणि अजून एक स्विंग अँड मिस. बॅट्समॅनला पाहिजे फर्स्ट बाउन्स, नाही देणार अंपायर. आणि हे 7 हवेत बॉल आणि खाली आलेत आप्पा आणि कॅच सोडलेली आहे आणि हे रन आउट झालेले आहेत कृष्णा सर चौथ्यांदा या टुर्नामेंट मध्ये. हा रन आउट प्लस आणि विकेट प्लस 1 कर. विकेट प्लस 1 रन पळाले आणि इथं कर रन आउट. रन आउट नॉन स्ट्रायकर कृष्णा सर हु हेल्प आप्पा आणि न्यू बॅट्समॅन. नवा बॅट्समॅन आलेला आहे राज. नाही इथं टाकायचं. तो कोण आहे? हा कोण आहे? राज आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. 44 रन ओव्हर संपलेली आहे. कोण आहे स्ट्राईकवर? पांचा विठ्ठल आहे. आणि इथं बॉलर कोण आहे? नवा बॉलर कोण आहे? हा अंपायर आपला चांगला. ह्याला ठोकणार आज कोणत्याला बी ठोक. आणि हे स्पोर्ट्समॅनशिप, उत्तम लेवलची स्पोर्ट्समॅनशिप राजकडून. असले प्लेयर पाहिजेत आपल्याला गेम मध्ये. फक्त कोण आहे वरून? राज आहे स्ट्राईक वर. राज स्ट्राईक घेणार. बॉलिंग साठी येणार आप्पा. दुसऱ्या ओव्हर साठी येणार आहेत आप्पा त्यांच्या. त्याला का नाही लावायला बे. आप्पा घेऊन आले दुसरी ओव्हरचा पहिला बॉल त्यांच्या. ए बिकलेल्या अंपायर काय होत? ए बिकलेल्या ए शिकाशी करतात अंपायरिंग. अरे इकडे आलेला आहे पुढचा बॉल आणि विठ्ठल झालेला आहे रन आउट. गरज नव्हती या रनची परंतु रन आउट झालेला आहे विठ्ठल. काय का घेतले रे रिस्की रन आउट कळालं नाही. पंडे कोलॅप्सची सुरुवात झालेली आहे. रन आउट कर इथं रन आउट कर. इथं नॉन स्ट्रायकर कर. नॉन स्ट्रायकर स्ट्रायकर ना स्ट्राईकला गेले नाही ते नॉन स्ट्राईक करून तिकडे गेला. काय ना यश का यश EYA. न्यू बॅट्समॅन आला बंडे स्ट्राईक वर. 44 वर 3 2 बॉल झालेले आहेत आप्पाचे. बंडे स्ट्राईक वर. आप्पाचा तिसरा बॉल या ओव्हरचा आणि हे केलेला आहे डिफेन्स. खूप चांगला बॉलिंग करतायत आप्पा दुसऱ्या ओव्हर मध्ये. चौथा बॉल घेऊन येत आहेत आप्पा या ओव्हरचा. आणि हे मारलेला आहे वरून. वैभवच्या वरून गेलेला आहे बॉल. फक्त 1 रन साठी. फक्त 1 रन भेटलेला आहे. पॉवर प्लेला 20 रन होते. आणि हे स्विंग अँड मिस. 5 बॉल झालेले आहेत. लास्ट बॉल या ओव्हरचा. आणि लेग बायचे रन नाही घेतलेले. लेग बायचे रन सोडलेले आहेत.
बंडे स्ट्राईक वर आहे ना. शेवटची ओव्हर आहे का हे? लास्ट ओव्हर आहे या इनिंगची. 45 रन झालेले आहेत 7 ओव्हर मध्ये. प्रतीक खुश. शेवटच्या ओव्हर साठी आहे बंडे स्ट्राईक वर. अनिकेतच्या हातमध्ये बॉल. आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग केलेली आहे अनिकेतने. पहिला बॉल घेऊन आला अनिकेत आणि हे मारलेला आहे बॉल हवेमध्ये. आणि प्रतीक खाली येत आहे आणि हे भेटणार चौका. 4 रन भेटलेला आहे. 4 रन मारलेला आहे बंडेने. 49 ला जाणार हे स्कोर आता. तिथून लय वेगळं वाटतं रे. ते दिसतच नाही. ते जाळीमुळे शॉट दिसत नाही एकतर. व्हेरी गुड अंपायरिंग. कुणालाच अडचण नाही सध्या आतापर्यंत अंपायरची कुणालाच अडचण नाही. आणि अजून एक स्विंग केलेले आहे बॅटला. काकूच्या वर बॉल. काकू वाचलेले आहेत आणि 2 रनचा कॉल दिलेला आहे. प्रतीक जाळी चढत आहे. काय काय होत आहे. प्रतीक वापस उतरलेला आहे. 3 रन साठी पळालेले आहेत. वापस 4 रन साठी कॉल दिलेला आहे. 4 रन बी पळालेले आहेत. हा बस 4 रन पडू शकते फक्त. मॅक्झिमम भेटलेले आहेत 4 रन. आता बस झालं माय. नाही हो तेवढे 4 असेल. 2 बॅक टू बॅक बाउंड्री आलेले आहेत. 3 बॉल मध्ये 4 रन 8 रन आलेले आहेत आता शेवटच्या ओव्हर मध्ये. तीन बॉल मध्ये 8 रन आलेले आहेत. कॅप्टन नाराज वैभव कडून. बंडे थकलेला आहे. बंडे आलेला आहे वापस एकदा स्ट्राईक वर आणि पुढचा बॉल घेऊन आला. शेवटचे 2 बॉल उरलेले आहेत. स्कोर किती झालाय? 4 बॉल. शेवटचे 2 बॉल मध्ये 53 रन झालेले आहेत. आता उरलेले आहेत 2 बॉल फक्त. काय 60 पर्यंत पोहोचू शकतील 2 बॉल मध्ये. हो एक मारलेला आहे. हे 4 रन ला गेलेला आहे. 3 बाउंड्री आलेल्या आहेत 5 बॉल मध्ये आतापर्यंत. लास्ट बॉल आहे या ओव्हरचा. कॅप्टन नाराज. फिल्डिंग वरून 57 रन झालेले आहेत. मिस फील्डचा का? मिस फील्डचा. शेवटचा बॉल घेऊन येत आहे अनिकेत. आणि हे स्विंग केलेला आहे बॉलला. आणि हे लास्ट बॉलला विकेट भेटलेला आहे बंडेचा. बॉल आणा की. आपण चालू झालेला आहे. वापस आलेलो सेकंड इनिंग मध्ये. कॅप्टन खूप चांगली बॉलिंग झालेली आहे. थांबा आता. हा खूप चांगली बॉलिंग झालेली आहे कॅप्टन कडून. फक्त शेवटच्या ओव्हर मध्ये 3 बाउंड्री आल्यामुळे खूप चांगली बॉलिंग झाली आहे तुमच्या एकट्याकडून. पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 2 रन आणि शेवटची ओव्हर थोडी मागे पुढे झालेली आहे. खूप चांगली. काय आता काय राहिलं तुमचं बॅटिंग मध्ये? काय आहे तुमचं प्लॅनिंग? चांगलं करायचं. होऊन जाईल तुम्हाला चेस. कॉन्फिडन्स आहेत कॅप्टन कडून. काय वाटते पांडुरंग भाई किती ओव्हर मध्ये चेस होतील? चेस आता यांच्या बॅटिंगवर आहे. बॅटिंग यांची चांगली आहे लाईनअप. आणि त्यांनी पण चांगली ओव्हर केल्या. काही होऊ शकते मग. काय दोन्ही रिझल्ट पॉसिबल आहेत. प्रतीक काय म्हणतो? काय सांगता येत नाही. तुझी पण ओव्हर खूप चांगली पडली. 2 नो बॉल सोडले तरी पण एक सुद्धा बाउंड्री नाही. त्या नो बॉल पडले तरी सुद्धा खूप चांगली बॉलिंग टाकलास. कुठं होतास तितक्या दिवस?
गावाकडे गेलं जरा. त्याच्यामुळे बॉलिंग भेटली नाही तुला. भेटाय पाहिजे तुला, लय मार पडला असता. उद्या फायनल मध्ये फायनल मध्ये येण्याचा प्रयत्न राहील अनिकेत अव्हेंजर्सचा. सूरज सर करणार आहेत ओपनिंग करत आहेत सूरज सर. आणि नॉन स्ट्रायकरवर आहे अनिकेत. पहिली ओव्हर घेऊन येत आहे सुमित पवार. खूप चांगले रन टाकलेले आहेत बोर्डवर आणि आता प्रयत्न करणार डिफेंड करण्याचा. हेच आहे सुवर्ण संधी त्यांना फायनल मध्ये येण्याचा. हे नेट बंद कर. आलटोच त्या सारखं अरे पटकन चल इकडे. अरे पटकन बोलू थांबा दम खरे. आणि आलेलो आहोत आपण. सूरज सर स्ट्राईक वर आहेत आणि इथं चालू आहे प्लॅनिंग. आज कॅप्टन करत नाहीत उपदेश. बंडेने केलेला आहे समुपदेशन. आज कॅप्टन होते शांत. कॅप्टन कूल. आणि बॉल येत आहे. एक बॉल आपला खराब झाल्यामुळे सकाळचा बॉल वापरणार आहोत आपण. आता कॅप्टनला आपण कन्फर्मेशन घेऊ जमते का वापरायला. ह्याचं कव्हर निघालेलं आहे. तुम्हाला कोणता वापरायचं ते वापरू शकता तुम्ही. हा झालेलं आहे पूर्ण. अरे यार माझं मेडल पडलेलं आहे. माझंच आहे रे, माझंच आहे. मी आणले आज घालय तुम्हाला फक्त. सूरज सर आहे स्ट्रायकर. दुसरी इनिंग खेळणार. सकाळच्या डक नंतर काय कमबॅक होऊ शकते सरचा. फील्ड सेट केलेली आहे. विठ्ठल गेलेला आहे मागे लॉंग ऑनला. पहिली ओव्हर घेऊन येत आहे कॅप्टन स्वतः. बंडे आहे साईडला माझ्या. सोमेश गेलेला आहे रिंगच्या एकदम बाहेरच्या साईडला. पांच्या त्या सिमेंटच्या लाईनच्या बाहेर जर असला यांचा फिल्डर दोन जर फिल्डर बाहेर असले तर नो बॉल करायचा. हा त्या लाईनच्या बाहेर जर असला तर. आणि पुन्हा आणि आहे तिथे कॉमन थांबलेला. तिथं जाळीच्या पलीकडे बी असला तर बॉल टाकण्याच्या आधी. हा बॉल टाकल्याच्या नंतर जर तिकडे असला तर. राजला पोझिशन चेंज केलेली आहे राजची. राज गेलेला आहे सोमेशच्या जागेवर. सोमेश आलेला आहे वापस त्याच्या जागेवर. सूरज सर आहे स्ट्राईक वर. आलेला आहे पहिला बॉल दुसऱ्या इनिंगचा. आणि खूप चांगला बॉल टाकलेला आहे. एक बॉल झालेला आहे. टेस्ट लेंथ टाकत आहे सुमित. मोमेंटम कॅरी करणार पवार. आणि अजून एक चांगला बॉल आलेला आहे. 2 बॅक टू बॅक डॉट्स पॉवर प्ले मध्ये. प्रेशर मध्ये टाकण्याचा प्रयत्न बॅट्समॅनला. आणि हे गेलेलं आहे. अंपायर खूप चांगले डिसिजन देत आहेत. 3 बॉल झालेले आहेत आतापर्यंत ओव्हरचे.
आणि 4 कंटिन्यू डॉट बॉल. चांगली वर जात आहे सो फार. आणि रन घेण्यास मनाई केलेली आहे. रन घेतला नाही. 5 कंटिन्यू डॉट बॉल झालेले आहेत. रन घेतला नाही एक सुद्धा. पहिली ओव्हरचा शेवटचा बॉल आणि खूप चांगली बॉलिंग. मेडन ओव्हर, पहिली मेडन ओव्हर. आता 7 ओव्हर मध्ये पाहिजेत 58 रन. बंडे येत आहे दुसरी ओव्हर घेऊन पॉवर प्लेची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 पाऊल लांब जाऊन त्याने रनअप घेतलेला आहे. आता 14 पाऊल पासून रनअप घेणार आहे बंडे. हा ते तसलं नाही. आपल्या दगडला आपली लाईन आहे त्या दगडाच्या आपल्याकडे नाही ना ते ट्रॅकर. आणि 1 रन भेटलेला आहे. आणि हे 1 रन चुकीचा ठरेल वाटायला मला. सूरज सर खूप डॉट खायत आहेत सध्या. तर स्ट्राईक ठेवायला पाहिजे होती स्वतःकडे. दुसरा बॉल घेऊन येत आहे बंडे. आणि अजून एक डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल झालेला आहे. 7 डॉट बॉल झालेले आहेत. सूरज सरचे खाता अजून उघडलेला नाही. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. आणि बॉल खूप खतरनाक. 8 डॉट बॉल झालेले आहेत सूरज सरचे आतापर्यंत. प्रेशर 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 इज बिल्डिंग. वाढायले. आणि पहिले रन आलेला आहे. नाही डकवर जाणार. 9 बॉल खेळून खाता 9 उघडता गेलेले आहेत सूरज सर. आता विकेट 0 कर. अरे विकेट 0 कॅच आउट कर. आणि सूरज सर 9 बॉल 0 रन काढून सेमीफायनल मधून अलविदा कहत आहेत. लास्ट बॉलला येत आहे यशराज स्ट्राईक वर. आणि हे मिसफिल्ड. आणि लास्ट बॉल आलेला 1 रन. सुरुवात केली 1 रन, लास्ट केलेला 1 रन. 2 रन झालेले आहेत. आता पाहिजेत किती रन किती बॉल मध्ये. बॉलर कोण आहे? पवार करत आहेत तिसरी ओव्हर. 2 रन. आता पाहिजे आहेत 36 बॉल 56 रन. 36 बॉल मध्ये 56 रन पाहिजे आहेत. ऑडियन्स बसलेली आहेत तिथे. वो कप्तान वो बल्लेबाज सुमित बसलेला आहे तिथे डगआउट मध्ये. समुपदेशन करत आहे हरण्याबाबत. तिसरी ओव्हरचा पहिला बॉल. राज गेलेला आहे मध्ये. पॉवर प्लेच्या नंतर फील्ड मध्ये बदल. 2 फिल्डर मागे गेले आहेत. रिंगच्या बंडे आणि विठ्ठल मध्ये गेलेला आहे. राज कॉमन करणार आहे जाळी पसली फिल्डिंग. आणि सोमेश त्याच्या रेग्युलर जागेवर. आणि हे शॉट आहे. 1 रन आलेला आहे. अजून 1 आलेला आहे. अनिकेत स्ट्राईक वर.
आणि बोल्ड कॅप्टन गेलेला आहे. सेलिब्रेशन ऑन द कॅम्प. 2 विकेट पडलेले आहेत. पूर्ण मोमेंटम कॅरी करत आहेत. विचित्र शॉट खेळून आउट झालेला आहे अनिकेत. आप्पा आलेले आहेत स्क्रीचवर. पवार घेऊन येईल 3रा बॉल ओव्हरचा त्याच्या. खूप खूप भारी बॉल. 3 बॉल झालेले आहेत आणि आता पाहिजेत 33 बॉल मध्ये 55 रन. बरोबर पांचा. 33 बॉल मध्ये 55 रनची गरज. आणि वाईड बॉल. खूप चांगली बॉलिंग चालू आहे कॅप्टन कडून. अजून स्पिन इंट्रोड्यूस करायची राहिली आहे. विठ्ठलचे हात सळसळ करत आहेत. आणि हे शॉट आहे. 1 रन साठी खेळलेला आहे हे शॉट. लास्ट बॉल आहे या ओव्हरचा. 3ऱ्या ओव्हरचा लास्ट बॉल. यशराज स्ट्राईक वर. आणि शॉट आहे आणि बॉल अडलेला आहे. 2 रनचा कॉल दिलेला आहे. बंडे करणार थ्रो आणि रनआउट केलेला आहे आप्पांना. खूप बेकार कॉल होत आहे 2 रन साठीचा. विकेट पडत आहेत. रनआउट कर. नॉन स्ट्रायकर केला का? 1 रन टाकले. हा 1 रन टाकलास. नाही बरोबर आहे. गांडू केल तो याच्या आधी 1 रन टाकला होतास ना. विकेट 1 रन कर. रनआउट कर. नॉन स्ट्रायकर कोणतं बी कर आणि सिलेक्ट कर. बंडे. हा बॅट्समॅन वैभव आलेला आहे स्ट्राईक वर. ओव्हर झाली ना. ओव्हर झाली. मोमेंटम कॅरी. अरे हे काय झालेलं आहे. 6 वर 3 पूर्ण खलास झालेली आहे अनिकेत ॲव्हेंजर्स. कोलॅप्स वर कोलॅप्स. नवा बॉलर आहे विठ्ठल. स्पिन झालेला आहे इंट्रोड्यूस शेवटी गेम मध्ये. 6 वर 3 सेमीफायनल जात नाही सेमीफायनल सारखं. 1 बॉल झालेला आहे. आता ह्याच्या सारखं होईल हे न्यूझीलंड वर्सेस साऊथ आफ्रिका सेमीफायनल. गेली. मोमेंटम झालं नाही यांना कॅरी करणं. प्रेशर टाकू शकले नाहीत पुढे. आणि हे वैभवने मारलेला आहे हवेत बॉल. खाली येत आहे सुमित अँड ड्रॉप केलेली आहे कॅच. वैभव खूप चांगली अग्रेसिव्ह पारी खेळत आहे. वैभव आणि बॉलिंग. डग आउट कसलं भरलेलं आहे. हा लागत नाही. वैभवची पारी महत्वाची आहे. तिलक वर्मावणी काम करावं लागेल त्यांना. आहे स्विंग अँड मिस. एकच रन भेटलेला आहे. लेग बायचा दिले नाही. बायचे बायचा एक दे. बायचा एक. वैभव स्ट्राईक वर. बॉल लागले.
कुठं लागलं कुठं लागलं रे हा, मग बायचे कर 5 बॉल रे 9 रन. हाताला लागले नसते वाटते की लेग बायचे असतात रे लेग बायचे केलास का बायचे केलास बायची केली. लेग बायचे कर जाऊ दे काय त्याला. बरं जाऊ दे वाईड आहे. नाही वाईड आहे. नाही, नाही, लय वरती गेला. वाईट बॉल दिलेला आहे वाईट बॉल वाईड आहे. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन कोणच क्वेश्चन करू शकणार नाही अंपायरला आणि हे अतरंगी शॉट 0 ओव्हर झालेली आहे. ओव्हर समाप्त झालेले आहे वन साइडेड डॉमिनेशन चालू आहे सध्या तर फायनल मध्ये सेमीफायनल मध्ये 4 ओव्हर 10 रन. तिथून सांगितलं तरी आम्हाला आवाज येतोय बरं. 4 ओव्हर मध्ये झालेले आहेत 10 रन कोण आहे बॉलर बंडे करणार आहेत दुसरी ओव्हर त्याची उत्कृष्टरित्या राईट पायाचं पुढं आहे लेफ्ट पाय पुढं आहे म्हणून हातात ब्लॉकच लागला. अंपायर कडून गायडन्स बॅटिंगची थोडी आणि हे बरोबर बोलले होते अंपायर हात झालेला आहे ब्लॉक नो रन साठी रन आहे 9 टा म्हणावं सगळ्यांना रन आहे. 1 रन भेटलेला आहे बायचा अजून एक उत्कृष्ट अंपायर बॉल तो 4 बॉल 1 रन. पहिल्याच बॉलला होतो. सूरज शिंदे पेक्षा तो बरा आहे सूरज शिंदे फक्त किती डॉट खाल्ले रे बाबा आप्पाला मी म्हणलं आप्पा कसले खेळले काल आमच्या सोबत मी वायाला तेच म्हणलं लय मारून खेळले असते चांगलं प्रेशर आलं असतं त्यांना हा काहीतरी केले असते आणि हे शॉट आहे आणि हे विकेट आहे अजून एक विकेट पडलेला आहे बोल ना हा बोल्ड कर न्यू बॅट्समॅन आलेला प्रतीक आलेला आहे स्ट्राईक वर पवार 5 मॅच सलग हरून बे 4 मॅच सलग बॅक टू बॅक हरून वर आले कारण आम्ही हारली नसते 11 रन 4 विकेट. तू तेव्हा ते आण्याला जिंकवलं असतास का तेव्हाच आण्या फायनल मध्ये गेला ते तुम्ही आण्या गेलो असतो बोलून नाही तुम्ही करून द्या. हा उद्या आप्पाची बॉलिंग नाही बरं झालं आम्हाला सकाळी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न फील्ड मध्ये बदल राज आलेला आहे बाहेर पुढे बोललेला आहे प्रेशर टाकण्याचा प्रयत्न प्रतीकवर सगळी फील्ड पुढे आलेली आहे सोमेश मागे गेलेला आहे लास्टच्या 2 विकेट आहेत पुढचा बॉल घेऊन आले बंडे आणि बॅटिंग बंडे यांची 3 बॉल उत्कृष्ट गेंदबाजी. एवढ्या रन हरला आले असते आधी हरवाय पाहिजे होते फक्त आणि बोल्ड 1 मॅन स्टँड वैभव काय करू शकेल का करिश्मा बोल्ड हा डॉट हा लास्ट विकेट तू मध्ये ता तिकडे तिकडे साईडला तू काना मला इथे वैभवसाठी वेगळा प्लॅन गुड बॉल लास्ट बॉल या ओव्हरचा पांढरे टिंगर उचलत आहेत
डगआउट मध्ये खामोशी. कॅप्टन दिसत नाही, कॅप्टन उलटे बसलेले आहेत. अनिकेतचे प्लेअर गेलेले आहेत. अनिकेत पाठ दाखवून बसलेला आहे. आणि एज लागून आउट दिलेला आहे. सेमी फायनल पासून गेलेले आहेत फायनल मध्ये. पवार हिटर्स, पॉवर हिटर्स आज दिसलेली आहे. नावाला जस्टिफाय करण्यासारखी इनिंग केलेली आहे पॉवर हिटिंग. शेवटी राजू इंटू द फायनल मध्ये भेटणार आहेत आता वॉरियर्सला. वॉरियर्स वर्सेस होणार आहे पॉवर हिटर्स. उद्या सकाळी जॉईन करायला विसरू नका. आपण आलेलो आहोत पोस्ट मॅच मध्ये. आता बोलवणार आहोत लुझिंग कॅप्टनला अनिकेत. बोलवण्याच्या पहिलं चालू. खूप वाईट वाटत आहे तुम्ही आता पडलेला टुर्नामेंटच्या बाहेर. सेमीफायनल पर्यंतचा रस्ता कसा होता तुमचा? खूप अडकळत सेमीफायनल पर्यंत पोहोचला. तुमच्या पद्धतीने गेलं नाही सेमीफायनल. प्रेशर मध्ये खेळत होता तुम्ही. प्रेशर हँडल झालं नाही. ती काय बोलणार तुम्ही सूरज सर बद्दल? कुठे काय 10 बॉल 0 रन प्रेशर मध्ये आलात तुम्ही त्या इनिंग मध्ये. अजून काय बदल करू शकला असतात तुम्ही त्या? कॅप्टन सुमितला एकेकाळी तुमचं क्वालिफिकेशन अवघड होतं ना, आता तुम्ही फायनल पर्यंत पोहोचलात. कसे वाटताय कुणाला शिकाय देणार सगळे अख्ख्या टीम वर्क झालेला आहे तुमचं. खूप भारी खेळला आज. वन साइडेड हरवला आहात आहे की त्या 11वर ऑल आउट केला आज. प्लॅन होता तुमचा 20चं टार्गेट होतं पण 11वर ऑल आउट. खूप भारी खेळला आहात तुम्ही. फायनल मध्ये आता तुमचे वॉरियर्स सोबत आहे. तुमच्या काय प्लॅन होता? 2 दाखल्याने तुम्हाला चेस करून हरवले आहे. परत एकदा तुमची बॅटिंग पिचनुसार सकाळी मॅच आहे. उद्या पिच रिपोर्ट करणार आहोत आपण. ऑल द बेस्ट तुम्हाला फायनल साठी. होप तुम्ही जिंकता. आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी बोलवणार आहोत आपण प्रतीकला. हे प्रतीक येणार आहे मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. एकदा दिले, एकदा घातले. तिथं कोण घातलं देण्यासाठी. आणि आपण बोलणार आहोत बंडेला. बंडे आहे मॅन ऑफ द मॅच या मॅचचा. त्याने मोमेंटम कॅरी केलेला आहे पहिल्या इनिंगच्या दुसऱ्या इनिंग मध्ये. बंडे आहे मॅन ऑफ द मॅच. चड्डे बघा. बंडे कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही फायनल मध्ये पोहोचलात. एकेकाळी तुमचं क्वालिफिकेशन अवघड होते आणि आता तुम्ही फायनल मध्ये आहोत. कसे वाटतंय तुम्हाला? खूप भारी वाटतंय बंडेला. सगळी टीम खुश आहे पवारची. सकाळी प्रार्थना केला होता तुमच्या फॉर्मच्या साठी कन्सर्न्स होते पटकन जणांचे आणि तुम्ही आता खूप चांगला फिनिश केलात तुम्ही आणि ओव्हर पण खूप चांगली टाकलात. आणि आम्ही बघितलं तुम्हाला तिथं बोलताना पवारच्या जागी. खूप चांगलं वाटलं. आम्ही कॅप्टन्सी गेलो पवारच आमचं.